नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट सकाळी एशियन सगळे चांगले पॉझिटिव्ह होते, त्या अनुषंगाने आपण जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपनिंग दिलं आणि सकाळच्या ओपनिंगच्या सत्रामध्ये मार्केटनं तो मोमेंटम कंटिन्यू ठेवला। दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला आलं, का निफ्टी 17,000च्या ऑलमोस्ट जवळ आलेला, 17,930 वगैरे, आणि 17,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स ओपन इंटरेस्ट डेटानुसार असल्यामुळं काय झालं, थोडंसं एक प्रॉफिट बुकिंग ट्रिगर झालं। तिथून निफ्टी 17,700पर्यंत आला आणि क्लोजिंगला परत थोडंसं बाउन्स येऊन निफ्टी जवळपास 1% प्लसमध्ये 156 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, सेन्सेक्स जवळपास 500 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 170 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाली। काल US मार्केट भलेही 300 पॉईंट मायनस असतील, पण जवळपास अमेरिकेचे मार्केट 600-650 पॉईंट मायनस होते आणि लोअर लेवल्सवरून थोडीशी त्याच्यामध्ये रिकव्हरी आली। त्याचं कारणच दोन गोष्टी, एक ओमिक्रॉनच्या न्यूज बाबतीत मॉडर्ना फार्मास्युटिकल कंपनी USची त्यांनी सांगितलं की बूस्टर शॉट, तिसरा बूस्टर शॉट ओमिक्रॉन व्हेरियंटवर कारगर आहे, ती एक न्यूज होती। आणि त्यासोबत जो बायडन यांनी त्यांचं एक बिल्ड बॅक बेटर हा एक नवीन प्लॅन ठेवलेला, तो प्लॅन सोमवारी अशी न्यूज आली की त्यांच्या एक सिनेटरनं त्याला अपोज केलं। पण आता मी म्हणलं की एक सिनेटरनं अपोज केलं म्हणून काय होतं, तर USमध्ये 100 सीट आहेत सिनेटला आणि 50 सीट रुलिंग पार्टीकडे आहेत आणि 50 सीट अपोजिशन पार्टीकडे आहेत। त्यामुळं रुलिंग पार्टीचं एक वोट त्यांना गेल्यामुळं तो टाय होत होता, 50-50 टाय होत होता। आणि ज्यावेळी 50-50 टाय होतो त्यावेळी ते व्हाईस प्रेसिडेंटचं एक वोट त्याच्यामध्ये ॲड होतं, म्हणजे कमला हॅरिसचं, आणि ते रुलिंग पार्टीचा व्हाईस प्रेसिडेंट असल्यामुळे ते बिल पास होत होतं। पण अपोजिशन रुलिंग पार्टीचा एक सिनेटर नाही म्हणला, त्यामुळं काय झालं, तो अपोजिशन करणार असं झालं, तर अपोजिशन मेजॉरिटी आली। त्यामुळं सोमवारी US मार्केट सकाळी मॉर्निंगला थोडं खाली गेलेले, पण लेटर पार्ट USमध्ये परत न्यूज आली की जो बायडन तरीही जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये बिल ते ठेवणार आहेत आणि त्यांना पूर्ण भरोसा आहे की ते बिल्ड बॅक बेटरचं बिल पास होईल। त्यामुळं तसं जरी एक सिनेटर नाही म्हटला तरी काही अपोजिशनच्या सिनेटरचा पाठिंब्यानं ते बिल पास होईल असं न्यूज रिपोर्ट आले आणि सेकंड वीकमध्ये ते ठेवणार आहेत। या न्यूजमुळं लेट क्लोजिंग सेशनला US मार्केट्समध्ये रिकव्हरी आली। जवळपास 600-650 पॉईंट मायनस गेलेले US मार्केट्स फक्त 300 पॉईंटच्या आसपास मायनसमध्ये बंद झाले आणि त्यामुळं मार्केटनं लोअर लेवल्सवरून रिकव्हरी दिल्यामुळं सकाळी एशियन मार्केट्स सगळे चांगले पॉझिटिव्ह ओपन राहिले आणि त्या अनुषंगानं आपण पण एक चांगली पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळालं। मार्केटमध्ये 2-3 दिवसातच मोठा फॉल आला, कारण मागच्या सोमवारी निफ्टी जवळपास 17,600 होती, तिथून निफ्टी 16,400 म्हणजे जवळपास 1,200 पॉईंट फक्त 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये मंडे टू मंडेमध्ये तुटली। आणि त्यापैकी फ्रायडे आणि मंडे या 2 दिवसांमध्ये जवळपास निफ्टी 5% क्रॅश झाली, म्हणजे काल 3.5% सोमवारी, त्याच्या आधी 2.5% शुक्रवारी, आणि ओव्हरऑल 7.5% क्रॅश झाली पूर्ण एंटायर मंडे टू मंडे या वीकमध्ये 6 ट्रेडिंग सेशन्समध्ये। बँक निफ्टी जवळपास 6 ट्रेडिंग सेशन्समध्ये जवळपास 2700 पॉईंट मायनस आली, 37,700वरनं 34,000पर्यंत बँक निफ्टी आली। आणि त्यापैकी फ्रायडे आणि सॅटर्डेमध्ये जवळपास 2,200-2,300 पॉईंटचा फॉल बँक निफ्टीला फ्रायडे आणि मंडेमध्ये 2 दिवसामध्ये बघायला मिळाला। त्यामुळे एक शार्प पॅनिक रॅली मार्केटला फ्रायडे आणि मंडेमध्ये आलेली आणि त्यामुळं थोडंसं एक रिकव्हरी येण्याचे होप्स होत्या, एक शॉर्ट कवरिंग रॅली अपेक्षित होती। त्या पद्धतीनं आज शॉर्ट कवरिंग रॅली आली आणि आपल्या इकॉनॉमीमध्ये तशी काही बॅड न्यूज नाही आहे। मी मागेही म्हटलं की आपली इकॉनॉमी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, पण FIIs कंटिन्यू विकायला लागलेत, त्यामुळं FIIsच्या विक्रीच्या ओघामुळेच फक्त मार्केट अंडर परफॉर्म करते। आणि आता हॉलिडे आहे, सुट्टीवर गेलेत FIIs, तरीही काल चांगला 3500 करोडचा सेलिंग आकडा आला, कारण कदाचित मला असं वाटतं की FII जायच्या आधी जे काही आहे त्यांचं विकायचं ते कदाचित विकूनच जाणार असतील, तो मे बी हार्डली 1-2 दिवस किंवा आणखी आज आणि उद्या मंडे आणि ट्यूसडेमध्ये कदाचित ती विकतील, त्यानंतर हॉलिडे येईल। पण त्यानंतरही बघू, वर्क फ्रॉम होम आहे आता आजकाल, तिकडूनही केलं ते काय सांगता यायचं नाही, पण बघू ओव्हरऑल FIIचं सेलिंग कुठं तर थांबलं असं वाटतं। ऑलमोस्ट 1,35,000 करोडचं त्यांनी सेलिंग केलं आहे, त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे मार्केटला ह्या लेवलला। दुसरं, मार्केट फंडामेंटली 23 PE मल्टिपल्सला मार्केट आत्ता आलं आहे 16,400नुसार, आणि 1 इयर फॉरवर्ड PEनुसार जर बघितलं तर 20 आणि 21 PEच्या दरम्यान मार्केट 1 इयर फॉरवर्ड PEला आहे, जे हिस्टॉरिकली ॲव्हरेज
फंडामेंटली स्ट्रॉंग बायचे सिग्नल देणारे PE मल्टिपल लेवल्स आलेत. त्यामुळे मला असं वाटतं की मार्केट्स अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला आले. त्यामुळे कालच्या व्हिडिओलाही मी ते टायटल ठेवलेलं. त्यामुळे मार्केट अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला आले. फक्त बाउन्स घ्यायला थोडा वेळ लागेल, असं होणार नाही की इमिजिएट बाउन्स येईल, पण बाय द टाईम बिईंग मार्केट 3-6 महिन्यामध्ये चांगली रिकव्हरी देऊ शकतं. रिसेंट ट्रेंड बघायचं म्हटलं तर जोपर्यंत निफ्टी 17,300 क्रॉस होणार नाही तोपर्यंत निफ्टी हा डाऊन ट्रेंड संपला असं म्हणता येणार नाही किंवा बॉटम झाला असं म्हणता येणार नाही. आणि जर 16,400 हा प्रोटेक्ट केला कालचा लो आणि बँक निफ्टीनं 34,000 चालू, तर निश्चित निफ्टी 6-7 महिने तरी 16,400 तरी ब्रेक निश्चित होणार नाही असं मला वाटतं. पण त्यासाठी 17,300 क्लाइंब होणं गरजेचं आहे निफ्टीसाठी टेक्निकली. त्यानंतर आपण म्हणू शकतो की मार्केट्स नियर टर्म बॉटम आउट झालेत आणि मार्केट्स परत पुन्हा 18,000कडे निश्चित जातील. हा एक सिनेरिओ 3 ते 6 महिन्याचा आहे आणि निश्चित मार्केटला या लेवलला तुम्ही इन्व्हेस्टेड राहा, पॅनिक होऊ नका. मार्केट निश्चित लवकर बॉटम आउट होईल असं वाटतं. उद्याच्या सेशनसाठी जर ओपन इंटरेस्ट डेटा बघायचं झालं तर निफ्टी 16,800 ही मेक ऑर ब्रेक लेवल राहील. कारण 16,800च्या कॉलमध्ये जवळपास 29 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे आणि पुटमध्ये 22 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे मार्केट जवळपास 150 पॉईंट निफ्टी वर आलेले आहे आणि मिड सेशनमध्ये जवळपास 200-250 पॉईंट वर गेलेले, त्यामध्ये सगळे शॉर्ट्स कवर झालेत. कारण ओपन इंटरेस्ट डेटाच असं सांगतो की निफ्टीमध्ये वगैरे 16,800च्याच कॉलमध्ये जवळपास 15 लाखचा ओपन इंटरेस्ट घटला आहे कॉल साईडचा, म्हणजे तो शॉर्ट्स कवर झालेत. आणि एंटायर कॉल सिरीजमध्ये 16,400पासून 16,800 ते इवन 17,000च्या पण कॉल साईड स्ट्राईक प्राईजचे ओपन इंटरेस्ट कॉलमध्ये सगळे घटलेले आहेत. ह्याचा साईन आहे की शॉर्ट कवरिंग झालेलं आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारे. त्यामुळं फ्रेश शॉर्ट होण्याचे थोडेसे चान्सेस आता हायर लेवल्सवरूनच होतील, लोअर लेवल्सला शॉर्ट होणार नाहीत असं वाटतं. तेव्हा मला वाटतं की ह्या वीकमध्ये कदाचित 16,400 आपण बघितला तो बॉटम असेल आणि फ्रायडे पण आपण निश्चित 16,800 किंवा इवन 17,000 टच करू शकतो सध्या असं तरी दिसतं. त्यामुळे उद्याच्या सेशनला 16,800च्या अबाव जर मार्केट राहिलं तर निश्चित निफ्टी परत पुन्हा 16,900 किंवा 17,000 टच करण्याचा प्रयत्न करेल. बँक जर निफ्टी 16,800च्या खाली आली तर 16,700 हा पहिला सपोर्ट राहील आणि सेकंड सपोर्ट 16,600 हा राहील. हे 2 मेजर सपोर्ट उद्यासाठी निफ्टीला असतील. बँक निफ्टी आज थोडे अंडर परफॉर्म केले कारण बँकिंग स्टॉक करेक्ट झालेत आणि थोडंसं त्यांच्यामध्ये बाईंग दिसत नाही आहे, पण तरीही 34,500च्या वर ज्या पद्धतीने चांगलं क्लोज दिलं आहे. त्यामुळे जर उद्या 34,500च्या वर मेंटेन असेल तर बँक निफ्टी परत पुन्हा आज जो 35,000 टच केलेला आहे तिथंपर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं. 35,000च्या कॉलमध्ये 20 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे, त्यामुळे 35,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्यासाठी आहे. अबाव 35,000 बँक निफ्टी अजूनसुद्धा 35,200-300पर्यंत जाऊ शकतो आणि खाली 34,500 हा चांगला सपोर्ट आहे. जिथं आता निफ्टी 34,600च्या आसपास बंद आहे तिथं 16 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. तेव्हा बँक निफ्टी उद्या 34,500 आणि 35,000 या रेंजमध्ये उद्या ट्रेड करायला असं वाटतं. 34,500च्यावर मेंटेन राहिली तर निश्चित 35,000पर्यंत बँक निफ्टी उद्या जाईल असं सध्या तरी दिसतं ओपन इंटरेस्ट डेटावरून. ॲडव्हान्स डिक्लाइन्स रेशोमध्ये आज NSEमध्ये जवळपास 1,343 शेअर्स वाढणारे होते, त्याच्या बाजूला फक्त 520 शेअर्स पडणारे होते. आणि निफ्टी 50मध्ये पण जवळपास 39 शेअर्स वाढणारे होते, त्या बाजूला 11 शेअर्स पडणारे होते. FII DI डेटा काल मंडे खूप ह्यूज सेलिंग झालं. काल जवळपास 3,500 कोटीचं FIIsने विकलं आहे आणि एवढा मोठा आकडा आणि फॉल बघून असं वाटतं की FII सुट्टीवर जाण्याच्या आधी ऑलमोस्ट कदाचित त्यांना जे काही विकायचं आहे ते वन शॉट वन वेमध्ये या 2-3 दिवसात विकून ते जातील. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे ऑलरेडी ते सुट्टीवर आहेत, पण मे बी अजून सेलिंग आकडा कालही आला आहे. मग याचा अर्थ ते जातानासुद्धा सेलिंग करून जायचंच अशा पद्धतीनं ठरवलं आहे. DIने काल 2,764 करोडचं बाईंग केलं आहे. त्यामुळं त्या कम्पॅरिझनला नेट टू नेट बघितलं तर फक्त 700 कोटीचंच सेलिंग आहे आणि 700 कोटीच्या सेलिंगवर मार्केट काल जवळपास निफ्टी 600 पॉईंट मायनस गेलेली आणि 400 पॉईंट मायनसमध्ये बंद झाली. हा खूप एक पॅनिक सेल आकडा आहे, पॅनिक सेलिंग काल झालं आहे. त्यामुळे मार्केट्स पॅनिकनं खाली आले आहेत. निश्चित मार्केट्स लवकर बॉटमहून वर जातील असे सध्या तरी होप्स आहेत. मार्केटला व्हॉलॅटिलिटी राहणार कारण FII जर सुट्टी गेली तर FII डेस्कवर ट्रेडिंग व्हॉल्यूम लो झाला तर मार्केटला व्हॉलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे निफ्टी 17,100 परत 16,800 16,700 अशा पद्धतीनं 16,600 ते 17,100पर्यंत रेंज बाउंड राहू शकते येणारे काही ट्रेडिंग सेशन्स आणि एक स्विंग 100-200 पॉईंटचे अपडाऊन देऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे थोडंसं इंडेक्समध्ये तुम्ही लेवल्स रोजच्या रोज वॉच करत जा. लॉंग बिल्टअप डेटानुसार जर तुम्ही काही स्क्रिप्टमध्ये करणार असाल तर इंडस टावर
नॅशनल ॲल्युमिनियम, डिक्सॉन आणि गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट या 4 शेअरमध्ये प्राइस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट यानुसार असं वाटतं की तेजीच्या पोझिशन डेव्हलप झाले, त्यामुळे हे 4 शेअर उद्या पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. त्यानुसार इंडस टावर 248च्या स्टॉप लॉसनं बाय करा. नॅशनल ॲल्युमिनियम 97च्या स्टॉप लॉसनं बाय करा. डिक्सॉन टेक्नॉलॉजी 5390च्या स्टॉप लॉसनं बाय करा. गोदरेज CP 926 रुपये स्टॉप लॉसनं बाय करा. जर तुम्हाला वाटतं मार्केट खाली येऊ शकतं हायर लेवल्सवरून, शॉर्ट करणं असाल तर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, पॉवर ग्रिड, बँक ऑफ बरोदा आणि ॲक्सिस बँक या 4 शेअरमध्ये प्राइस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट यानुसार असं वाटतं मंदीच्या पोझिशन डेव्हलप झालेत, त्यामुळे 4 शेअर उद्या निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. त्यानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स 1215 स्टॉप लॉसनं शॉर्ट करा. पॉवर ग्रिड 208च्या स्टॉप लॉसनं शॉर्ट करा. बँक ऑफ बरोदा 82 रुपये 50 पैशाचे स्टॉप लॉसनं शॉर्ट करा आणि ॲक्सिस बँक 678 रुपयाचे स्टॉप लॉसनं शॉर्ट करू शकता. इंट्राडेसाठी हे निगेटिव्ह टेरिटरीमध्ये शेअर राहू शकतील. सेक्टरल इंडिसायझेसकडे बघायला झालं तर आज ऑल सेक्टर्स गेन झालेत. सगळ्या सेक्टर्सचे हेवीवेट चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद झालेत, त्यामुळं ऑलरेडी सगळेच सेक्टर्स आज चांगले शॉर्ट कवरिंगमुळं चांगल्या आणि लोअर लेवल्सला मार्केट सपोर्टला आल्यामुळे, हिस्टॉरिकली अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला असल्यामुळं, चांगले लोअर लेवल्सला बाईंग आल्यामुळं आज सगळे सेक्टर्स पॉझिटिव्हमध्ये बंद झालेत. ग्लोबल क्यूज उद्यासाठी घ्यायचे म्हणले युरोप 1 ते 1.25% पॉझिटिव्हमध्ये, डावजन्सचे फ्युचर जवळपास 350 ते 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. त्यामुळे जर US मार्केट चांगल्या पद्धतीनं 400-500 पॉईंटची तेजी करून बंद झाले तर निश्चित उद्यासुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळू शकतं. पण निफ्टी 16,800च्या वर मेंटेन राहणं गरजेचं आहे. 16,800, 850च्या वर मेंटेन राहिलं तर निफ्टी निश्चित आजचा जो हाय आहे 16,930 तिथंपर्यंत जाऊ शकतो की आव्हानं 17,000पर्यंत पुन्हा जाण्याचा, टच करण्याचा निफ्टी उद्या प्रयत्न करू शकतं. अदरवाईज जर खाली आलं तर 16,700 आणि 16,600च्या अराउंड तुम्ही बाईंग करू शकता. मार्केटला लोअर लेवल्सला सपोर्ट येईल. बँक निफ्टीसुद्धा 34,500च्या अराउंड असेल तर निश्चित बाय करा. 35,000पर्यंत जाऊ शकतं. 35,000च्या अभाव गेली तर बँक निफ्टी आणि सुद्धा 200-300 पॉईंट 35,200 ते 35,300पर्यंत निश्चित स्वरूपात जाईल असं वाटतं. बघू उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. आजचा FII DI डेटा अजून अपडेट नाही, मग आपण बघू आज बाईंग झाल्यानंतर आता तरी FII सेलिंग करणं बंद केलं आहे का किंवा सुट्टीवर गेलेत तर आपण उद्याच्या सेशनला निश्चित बघू FII DI डेटा. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. माझी चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.